नमस्कार सर्वांना, मी ज्योती बोलते. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि छोटंसंच माझं ब्लॉग आजचं कसं बनणार आहे तर बघूया. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी काय काय तुम्हाला दाखवणार आहे. आणि छोटंसंच असतंय माझं ब्लॉग, तर बघायला विसरू नका नक्की. तर बघा आता तुम्हाला माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटणार आहे. शाळेत गेली नाही का बाय? हा, गेले नाही शाळेत? कधी? होय, जायचं आहे. चिन्मय, रियान होय. तर रियान रात्री लई म्हणजे लई वाढवून जागी राहिलं होतं. बसून म्हणजे आकाशी दिवे बनवायचं चालू झालंय. दुकानकड पण पाठवलं भरपूर माल. आणि अजून माल आज येणार होतं, आज काय आलं नाही. तर उद्या अजून माल येणार आहे. तर अजून ह्या बॉक्समध्ये पण प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळे आहेत. हे बघा किती सुंदर असं. तर वेगवेगळेच आहेत. हे बघा ह्या बॉक्समध्ये अजून म्हणजे मालच आहे, कच्चा माल. तर हे बनवायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण नाजूक, एकदम नाजूक वेगळेच आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये पण आता काय मी उघडून दाखवत नाही. तर आता म्हणजे लावल्याच्या नंतर तुम्हाला दुकानमधलं पण व्हिडिओ दाखवणारच आहे. तर या बॉक्समध्ये पण म्हणजे वेगवेगळेच आहेत. हे बघा छोटे. वेगवेगळे म्हणजे एक रूमच भरलंय, बॉक्समध्ये पण बनवून ठेवलंय. आणि तिकडं पण आहेत भरपूर. आणि बनवायचं पण अजून भरपूर काम चालू आहे. म्हणजे दुकानमध्ये एकदम असं भरपूर वेगवेगळे दिवे, आकाशी दिवे म्हणजे मिळतील. तर एक रूम भरलीच पत्र्याची आमची, बघा मोठी रूम. अजून नेले दुकानकडे पण घेऊन गेले. आणि खूप छान आहेत, एकदम वेगवेगळ्या आहे ते वेगवेगळे. आणि त्याच्यामध्ये तर लाईटी, आणि त्याच्यामध्ये लाईटी लागल्यावर फोटो पण दिसत असतात. हे बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती सुंदर आहे. आणि लाईटी लावलं का शुभ आणि लक्ष्मीचं फोटो दिसत आहे. तर शुभ शुभ आणि लक्ष्मीचं फोटो दिसत आहे. तर किती छान आहे बघा. हे तर मला खूप आवडलं. अजून खूप छान छान आहेत. लाईट लावल्यावर तर खूप छान दिसतंय. खाली टेबल आलेत आणि मी आवाज आल्यावर बाहेर आले आणि मला पण घ्यायचं होतं. तर बघू आता कितीचं आहे काय नाही. आकाशी दिवे अजून भरपूर बनवलं. आणि अजून एक हॉलमध्ये पण आहेत, ते चावी ह्यांच्याकडे आहे, मी तुम्हाला आता दाखवलं असतं. ते हॉल भरून पण आकाशी दिवेच बनवल्यात. आणि व्हरायटी तर 100 असतील. तर लई म्हणजे वेगवेगळे आणि छान छान आहेत. तर चावी ह्यांच्याकडे आहे, ते पण तुम्हाला दाखवलं असतं. आणि दुकानात पण नेलंय, थोडं माल लावलंय. आता जवळ येते दिवाळी म्हणून. आणि घरीच बनवलं ते, समजा तेवढं पूर्ण घरीच बनवलं. अजून अर्ध माल, कच्चं माल अजून अर्ध आहे. म्हणजे माल घरी आलेलं होतं, ते बघूनच नुसतं फोटोचं बघूनच आम्ही घरी बनवलं. तर आता दिवाळी येणार आहे आणि दिवाळीसाठी ते माल तयार केलेला आहे. आणि रांगोळी पण भरून ठेवलेली आहे मी. रांगोळी पण ते पण 2-4 दिवस लागलं रांगोळी पण. आणि कसं आमचं मेन रोडला दुकान असल्यामुळं म्हणजे समजाच गिराईक तिथे येते. रांगोळीचं पण आणि आकाशी दिवे पण आणि सगळं स्टेशनरीचं, ज्वेलरीचं सामान सगळं भेटतंय. सगळं काय भेटतंय तिथं. शोचे फुलं म्हणा, काय म्हणाल ते, मेकअपचं सामान, हे ते समजा काही भेटून जातं एकेच ठिकाणी. म्हणून हे पण आता ज्या ते सणाला हे पण जे लागत असतंय ते पण आता घेऊन यायचं आम्ही ठरवलं. आणि ज्या त्या सणाला जे पाहिजे ते घेऊन यायचं आणि घरी पण बनवायचं. असं आता काय बसून असल्यापेक्षा घरी पण बनवायचं म्हणून ते घरी बनवायचंच केलं आम्ही. तर आता बघू दुकानकडं मी काय जाणार नाही, ह्याने गेलते तिकडंच आहेत. आणि चावी माझ्याकडं नाही. खाली हॉलमधलं तुम्हाला दाखवलं असतं, किती भरून सगळं भरून ठेवलं आहे. एकदम पॅकिंग करून बॉक्समध्ये लगेच तयार करून, म्हणजे घरी त्या कच्च्या मालाचं तयार करून ठेवलं आहे. आणि आता पटकन अजून 2-4 दिवसामध्ये आणि पूर्ण म्हणजे दुकानसमोर लावता येते म्हणून सगळी तयारी करून ठेवलं आहे. आणि बॉक्समध्ये भरून ठेवलं आहे.
कुणाला यायचं आहे आणि आमच्या दुकानला यायचं असलं तर म्हणजे मेन रोडला लिंबाळकर गल्लीमध्येच आहे दुकान आमची स्टेशनरी. तर ज्यांना बी कुणाला यायचं असलं व्हिडिओ बघून तर येऊ शकता तुम्ही. गरमी पण व्हायला लागली, थोडी थोडी लाईट पण गेलंय त्याच्यामुळं गरमी व्हायला लागली आणि खाली पण कोण लेकरं पण नाही. तर चिन्मयला तर आता बोलवायला 2 मित्र आले ते सायकल खेळायला, म्हणजे सायकल घेऊन ते गेले आणि रियान पण दुकानकडे गेले त्यांच्या काकासोबत ते. तर आज निवांतच आहे, म्हणजे गलगला म्हणायचं केवढंच नाही. तर काल तर लई मस्ती करत होते पोरं, बॉक्समध्ये बसायचं ते लई मस्ती करत होते. रात्री कोजागिरी पौर्णिमाचं तर रात्री 12 वाजेकुणा जागी होते पोरं आणि गाणं लावून डान्स पण मारायला लावत होते पोरं या लहान मुलावला आमच्या पोरावला. तर 12 वाजेकुणा रियान पण चिन्मय पण जागीच होते. चंद्र बघूनच मग दूध ती पिऊन आणि लई उशिरा आणि जागी होते. मी पण उशिराच रात्री जागी होते आणि सकाळी उशिराच झालं मला पण उठायला. तर काम पण अजून राहिलेलं आहे बाकी घरामधलं. तर पहिलं म्हटलं व्हिडिओ टाकावं आपलं दर दिवसाचं, आपले दर दिवस बघणाऱ्या माणसांसाठी आपलं व्हिडिओ बनवा टाकावं काहीतरी व्हिडिओ आपलं, म्हणजे दर दिवस बघणाऱ्या माणसांसाठी म्हणून व्हिडिओ टाकायला लागले. तर व्हिडिओ म्हणजे माझे व्हिडिओ छोटेसेच असतात, लई मोठे नसतात. तर छोट्याशाच व्हिडिओला नक्की मी बार बार हेच सांगते, नक्की बघत जावं, विसरू नका आणि बघायला विसरू नका आणि कमेंट पण करा आणि छान करा आणि कुठून बघता तुम्ही व्हिडिओ हे सांगा. आणि मला पण वाटते माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचले हे मला पण समजतंय. तर म्हणजे इंस्टाग्रामला तिकडं भरपूर पोचतात. आता यूट्यूबचं म्हणजे आता तर चालू केलं 1 वर्ष झालं. यूट्यूबला काय जास्ती मेहनत पण करत नाही, जास्ती व्हिडिओ टाकत नाही यूट्यूबला. काय ना काय मोबाईलचं अडचण येतं आहे ते म्हणून व्हिडिओ नसतात यूट्यूबला. त्याच्यामुळं थोडं मागं पुढं होतं आहे, कंटिन्यू नसतं व्हिडिओ. तर त्याच्यामुळं थोडं लेट होतं आहे आणि थोडं मागं पुढं असल्यामुळं इकडं काय थोडं तेवढे म्हणजे यूज पण येत नाहीत आणि थोडं तेवढे व्हायरल पण होत नाहीत. आणि इंस्टाग्रामला तर भरपूर व्हायरल आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. ज्यांनी इंस्टाग्रामचे लोक यूट्यूबला आहेत त्यांना सगळ्याला माहिती आहे. इंस्टाग्रामला तर म्हणजे व्हायरल आहेत माझे भरपूर व्हिडिओ. त्याला पण म्हणजे थोडे कमीच केलेलं आहे मी, इकडं टाकायचं केलं आहे आणि तिकडं कमी केलं आहे. आणि तसंच आणि इकडं पण कधी कधी बंदच असतात, 15-15 दिवस कमी बंद असतात. तर नियम असा आहे, एवढं म्हणजे एवढं थांबायला पाहिजे नाही, तर कंटिन्यू व्हिडिओ टाकलं पाहिजे. तर माझं म्हणजे थांबलंच म्हणजे काय ना काय अडचण येते मला, मोबाईल तर फूट काय तर हो, मोबाईल खराब हो, काय तर काय कशामुळं तर अडचणच येते, त्याच्यामुळं बंद असतात व्हिडिओ. तर मी पण आता ठरवलं कंटिन्यू व्हिडिओ टाकणारच, काय पण असू दे कंटिन्यू व्हिडिओ टाकायचं असं म्हणते मी. तर आता बघू. तर तसंच तुमचं जसं इंस्टाग्रामला सपोर्ट होतं तसं यूट्यूबला पण सपोर्ट असलं तर म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. तर असू द्या यूट्यूबला पण तुमचं पण सपोर्ट. तर तुमच्या सपोर्टमुळंच म्हणजे तेवढी मोठी आयडी झाली. तर इकडं पण थोडा सपोर्ट राहू दे आणि तसंच सपोर्ट राहू दे आणि तसंच दर दिवस माझे व्हिडिओ छोटेसेच असतात, मोठे नाही व्हिडिओ. तर छोटासाच व्हिडिओ दर दिवस बघत नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. तर सर्वांना बाय.